विद्यार्थी मित्रांनो, घातांकाचं उदाहरण आज आपण या ठिकाणी सोडवायला घेतलेलं आहे. 27 चा वर्ग गुणिले 16 चा वर्ग गुणिले 15 चा वर्ग चे 9 चा चौथा घात गुणिले 15 5 चा वर्ग गुणिले 2 चा सहावा घात. या ठिकाणी वापरलेली सूत्र मी वरती लिहून दिलेली आहे. तर पहा सोडवायचंय कसं. 27 हा 3 चा घन आहे हे लक्षात घ्यायचे. कमीत कमी 10 पर्यंतची घन आपली पाठ असली पाहिजेत आणि 30 पर्यंतची वर्ग पाठ असावे कमीत कमी. तर पहा या ठिकाणी 3 चा घन आहे. या ठिकाणी मी 27 साठी लिहिला 3 चा घन आणि त्याचा वर्ग गुणिले 16 हा 2 चा चौथा घात आहे, कारण खाली 2 आलेला आहे. 16 च्या ऐवजी आपण लिहिले 2 चा चौथा घात आणि त्याचा वर्ग गुणिले 15 हा कशाचाही वर्ग नाही किंवा घन नाही, परंतु खाली 5 आलेला आहे. या ठिकाणी 3 आलेला आहे, म्हणजे 3 चा वर्ग हा 9. मग 15 चा ट्रान्सफर आपण 5 गुणिले 3 करणार आहोत आणि त्याचा वर्ग खाली 9 हा 3 चा वर्ग आहे आणि पुन्हा त्याचा चौथा घात गुणिले 5 चा वर्ग गुणिले 2 चा सहावा घात. या ठिकाणी पहा या सूत्राचा वापर केलाय. 3 दुने 6 3 चा सहावा घात 2 चा 4 दुने 8वा घात गुणिले या ठिकाणी आपण या सूत्राचा वापर केलाय 5 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग. खाली पहा 3 चा 4 दुने 8वा घात 5 चा वर्ग गुणिले 2 चा सहावा घात बरोबर. आता पहा या ठिकाणी 3 चा सहावा घात आहे. 6 अधिक 2 8. पाया समान घातांकाची बेरीज 6 2 8 3 चा 8वा घात आणि खाली 3 चा 8वा घात कॅन्सल होईल. या ठिकाणी 6 अधिक 2 आपण या सूत्राच्या आधारे केलेले आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा 2 चा 8वा घात आहे, खाली 2 चा सहावा घात आहे. 2 चा सहावा घात 8 मधून 6 गेले 2 उरले. या ठिकाणी उरला 2 चा दुसरा घात 2 चा दुसरा घात अंशामध्ये उरलाय. पाहिजे 5 चा वर्ग कॅन्सल झाला. 2 चा दुसरा घात आला 4. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी आपण या सूत्राचा वापर केला हे लक्षात घ्या. 8 वजा 6 बरोबर 2. तर अशा प्रकारे आपला घातांकाचे सूत्र पाठ असावे. हे तुमच्यासाठी मी चॅलेंज म्हणून एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याच ठिकाणी घातांक आपलं संपत नाही, असे अनेक एक्झाम्पल्स अनेक प्रकार आहेत ते येणारे आपण काही व्हिडिओज मध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि नवनवीन अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी कायम कनेक्ट राहा. धन्यवाद. थँक्यू फॉर